नमस्कार. बेलपत्र हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर काय येतं? बरोबर, भगवान शंकराला वाहिले जाणारं एक पवित्र पान. पण थांबा, श्रद्धेच्या पलीकडे या अगदी साध्या दिसणाऱ्या पानातनं आरोग्याचं एक मोठं रहस्य दडलंय आणि आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत. तर मग प्रश्न हाच उरतो की हे फक्त पूजेचं पान आहे की एक शक्तिशाली नैसर्गिक औषध? चला तर मग या सामान्य दिसणाऱ्या पानाच्या आत दडलेले ते अद्भुत औषधी गुण काय आहेत हेच जाणून घेऊया. तर कुठून सुरुवात करायची? अर्थात आपल्या आरोग्याच्या मुळापासून, म्हणजे आपल्या पोटापासून. कारण बघा, एक निरोगी पचनसंस्था हेच उत्तम आरोग्याचं पहिलं पाऊल असतं, नाही का? आणि कमाल म्हणजे बेलपत्र इथेच आपली पहिली जादू दाखवायला सुरुवात करतं. बऱ्याच जणांना अपचन, गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास असतोच. हा अगदी नेहमीचा प्रॉब्लेम आहे. तर बेलपत्र काय करतं, ते यावर एका नैसर्गिक उपायासारखं काम करतं. ते पोटाला शांत करतं, आराम देतं, ज्यामुळे पोट अगदी हलकं आणि एकदम निरोगी वाटायला लागतं. पण प्रश्न हा आहे की हे नेमकं घडतं कसं? याचं उत्तर दडले दोन मुख्य घटकांमध्ये. एक आहे नैसर्गिक फायबर आणि दुसरं म्हणजे अँटीऑक्सिडंट्स. हे दोन्ही घटक एकत्र येऊन आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी थेट मदत करतात. बरं, पोटाचं तर झालं, पण गोष्ट इथेच संपत नाही. बेलपत्र आपल्या शरीराचं जे संरक्षण कवच आहे ना, त्यालाही मजबूत बनवतं. आता आपण बघूया की हे आपली रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवतं आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवायला कशी मदत करतं. आपल्याला माहितीच आहे, सतत होणारी सर्दी, खोकला किंवा असे जे छोटे मोठे आजार आहेत त्यांच्यापासून वाचण्यासाठी एक मजबूत रोगप्रतिकार शक्ती किती आवश्यक असते. आणि बेलपत्र आपल्या शरीराची नेमकी हीच शक्ती वाढवण्यासाठी मदत करतं. याचं कारण म्हणजे यात फक्त व्हिटॅमिन सी नाहीये, तर अँटीबॅक्टेरियल गुणधर्मही भरपूर आहेत. आणि मग हे दोन्ही घटक मिळून काय करतात, तर शरीरातले जे विषारी घटक आहेत त्यांना बाहेर काढतात आणि आजारांविरुद्ध एक नैसर्गिक ढारच तयार करतात. आता शरीराच्या संरक्षणात आणखी एक महत्त्वाची गोष्ट येते आणि ती म्हणजे रक्तातील साखरेची पातळी. आणि कमाल म्हणजे इथेही बेलपत्र आपली मदत करतं. आणि यासाठीचा उपाय तर खूपच सोपा आहे. सकाळी बेलपत्राचा रस घेण्याची एक साधी सवय. फक्त एवढंच. या एका सवयीमुळे दिवसभर रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवायला मदत होऊ शकते. म्हणजे बघा, एक छोटासा बदल किती मोठा फायदा देऊ शकतो. चला, आता आपल्या या आरोग्यदायी प्रवासात पुढे जाऊया. पुढचा टप्पा आहे शरीरातला एक अत्यंत महत्त्वाचा अवयव, आपलं यकृत म्हणजेच लिव्हर. बेलपत्र आपल्या लिव्हरसाठी एका नैसर्गिक डिटॉक्स एजंटसारखं काम करतं. आता नैसर्गिक डिटॉक्स म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शरीरात जे नको असलेले विषारी घटक जमा झालेले असतात ना, त्यांना बाहेर काढून शरीराला आतून स्वच्छ करण्याची ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. अगदी सोपं. आणि याचा परिणाम काय होतो? तर बघा, जेव्हा शरीरातले हे टॉक्सिन्स कमी होतात, लिव्हरवरची सूज उतरते, तेव्हा ते अजून चांगल्या प्रकारे काम करू लागतं. आणि याचा एक सुंदर परिणाम आपल्या त्वचेवरही दिसतो. त्वचा एकदम स्वच्छ आणि तजीलदार बनते. बरं, आता आपण या आरोग्यदायी प्रवासाच्या अगदी शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. हा तो टप्पा आहे जो शारीरिक आरोग्याला थेट मानसिक शांततेशी जोडतो. आणि गंमत म्हणजे बेलपत्राचे फायदे फक्त ते खाल्ल्याने किंवा रस प्यायल्यानेच मिळतात असं नाही. त्याचा जो सुगंध आहे ना, तो सुद्धा खूप प्रभावी आहे. हो, त्याचा सुगंध तणाव आणि चिंता कमी करून मनाला एक वेगळीच शांतता देतो. तर मानसिक आरोग्यासाठी हे नेमकं काय काय करतं? तर हे तणाव कमी करतं, आपली मानसिक बेचैनी शांत करतं आणि मनाला स्थिर ठेवायला मदत करतं. इतकंच नाही, तर असेही म्हणतात की ध्यान किंवा योगा करताना याची ऊर्जा अधिकच जाणवते आणि एकाग्रता वाढते. तर असा हा बेलपत्राचा संपूर्ण प्रवास होता, पोटाच्या आरोग्यापासून सुरू होऊन थेट मनाच्या शांतीपर्यंत. आणि यावरून हेच सिद्ध होतं की बेलपत्र हे फक्त एक पान नाही, तर शारीरिक आणि मानसिक आरोग्याला जोडणारा एक संपूर्ण, एक समग्र उपाय आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर बेलपत्र हे खरंच निसर्गाने दिलेलं एक वरदान आहे, जे आपल्याला पोटापासून मनापर्यंत सर्वांगीण आरोग्य देतं. आणि जाता जाता एक विचार मनात येतो की आपल्या आजूबाजूला अगदी सहज दिसणाऱ्या अशा गोष्टींमध्ये असे आणखी कितीतरी नैसर्गिक खजिने दडलेले असतील, नाही का? जे फक्त पुन्हा शोधण्याची वाट पाहत आहेत.
यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.